अमळनेरमधील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन न्यायालयाच्या इमारतीचे जतन आणि संवर्धन करा असे थेट आदेश पुरातत्व विभागाने अमळनेर नगर परिषदेला दिले आहेत. 15 ऑगस्ट 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक जळीत कांडाची साक्ष देणारी ही इमारत सध्या अत्यंत दुरावस्थेत असून पालिकेने तात्काळ हेरिटेज कमिटी स्थापन करून याचे संवर्धन करावे असे पत्र पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. पाहूयात या संदर्भातील आमचा हा विशेष रिपोर्ट. ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीच्या धगधगत्या ज्वालांनी अमळनेर शहर होरपळले होते. येथील रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस आणि न्यायालय या शासकीय इमारती स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवून दिल्या होत्या. देशातील या सर्वात मोठ्या जळीत कांडानंतर ब्रिटिश सरकारने अमळनेरकरांना तब्बल 1.5 लाख रुपयांचा सामूहिक दंड ठोठावला होता. या ऐतिहासिक घटनेची एकमेव जिवंत साक्ष म्हणून आज न्यायालयाचे अवशेष शिल्लक आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे देशाच्या शौर्याचे प्रतीक असलेली ही इमारत आज गुरांचा गोठा बनली आहे. येथे चक्क गुरे बांधली जात असून चारा साठवला जात आहे. खानदेश इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील आणि सचिव प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील तसेच इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ धुळे यांनी या गंभीर समस्येकडे पुरातत्व विभागाचे लक्ष वेधले होते. ही इमारत जरी राज्य संरक्षित यादीत नसली तरी शासनाच्या 1982च्या परिपत्रकानुसार अशा असंरक्षित ऐतिहासिक स्मारकांचे संरक्षण करणे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. UDCPR नियमांनुसार पालिकेत हेरिटेज कमिटी असणे बंधनकारक आहे. मात्र अमळनेर पालिकेत अशी कोणतीही कमिटी अस्तित्वात नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. आता नाशिक विभागाच्या पुरातत्व विभागाने पालिकेला तात्काळ हेरिटेज कमिटी स्थापन करण्याचे आणि वास्तुविशारदांची नेमणूक करून या वास्तूचे संवर्धन करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पुरातत्व विभाग तांत्रिक मार्गदर्शन देखील करणार आहे. दरम्यान अमळनेरच्या अस्मितेशी आणि स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे जतन पालिकेकडून कधी केले जाते याकडे आता संपूर्ण खानदेशातील इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे. नमस्कार, जय जिजाऊ. मी प्राध्यापक विलास वसंतराव पाटील, खानदेश इतिहास परिषदेचा सचिव तथा इतिहासकार वासी बेंद्रे इतिहास अकादमीचा राज्याध्यक्ष व क्रांती वीरांगणा लीलाताई पाटील व क्रांतीवीर डॉक्टर उत्तमराव पाटील या अमळनेरच्या स्थानिक इतिहासाचा अभ्यासक या नात्याने अमळनेर शहरातील ब्रिटिशकालीन न्यायालयाच्या इमारतीचं संरक्षित स्मारक तथा युद्ध स्मारक म्हणून घोषित करून त्याचं अत्याधुनिक क्रांती स्मारक उभारण्याबाबत 31 जुलै 2005 रोजी मी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI छत्रपती संभाजीनगर नवी दिल्ली तथा महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याशी 31 जुलै 2025 रोजी पत्रव्यवहार केलेला होता. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने 1 जुलै रोजी नाशिक विभागीय सहाय्यक संचालकाकडे तो पत्रव्यवहार आला आणि त्यांनी अमळनेर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात या इमारतीचं संरक्षण तथा जतन संवर्धन करण्यासाठी व अत्याधुनिक क्रांती स्मारक उभारण्यासाठी दिशानिर्देश दिलेले आहेत. त्या संदर्भात हेरिटेज कमिटी दुर्दैवाने अमळनेर तालुक्यात अस्तित्वात नाही, ती देखील उभारली जावी असे या संदर्भात दिलेलं आहे. अमळनेरकरांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज समाधी स्थळ आणि विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा प्रलंबित विकास आराखडा मंजूर करावा अशी आग्रही मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान 1 जुलै रोजी मंदिरात लागलेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेनंतर मंदिराचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.
बोरी नदीकाठी 1816 मध्ये स्थापन झालेले हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत सखाराम महाराजांचे वास्तव्य यामुळे अमळनेरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. 1816 पासून सुरू असलेल्या अखंड वारीमुळे या भूमीला प्रतिपंढरपूर म्हणून मानले जाते. मंगळ ग्रह मंदिर, ऐतिहासिक दगडी वेस, साने गुरुजींचे वास्तव्य आणि तत्वज्ञान केंद्रासारखा मोठा वारसा अमळनेरला लाभलेला आहे. मात्र तरीही येथील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन विकासाला पाहिजे तशी गती मिळालेली नाही. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की 2014 ते 15च्या अर्थसंकल्पामध्ये या संस्थांच्या मूलभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली होती, परंतु हा निधी प्रत्यक्षात उपलब्ध होऊ शकला नाही. आता 2025 ते 26च्या नवीन दर सूचीनुसार हा प्रलंबित विकास आराखडा 200 कोटी रुपयांचा करून त्याला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, जेणेकरून प्रतिपंढरपूर अमळनेरला त्याचे गतवैभव परत मिळवून देता येईल. दुसरीकडे 1 जुलै रोजी मंदिरात लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे सागवानी लाकूड आणि कोरीव नक्षीकामाचे अतोनात नुकसान झाले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे, तर मालेगावच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी फायर ऑडिट पूर्ण केले असून याचा अधिकृत अहवाल येणे आता बाकी आहे. दरम्यान 1 जुलैच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण अमळनेर हळहळले होते. मात्र आता ऑडिट अहवालानंतर आणि माजी आमदारांच्या या मागणीनंतर शासनाकडून या ऐतिहासिक मंदिराला आणि तीर्थक्षेत्राला किती निधी मिळतो याकडे संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे. अमळनेर तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय बातमी समोर येत आहे. तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई निवारण उपाययोजनांना आता 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यातील 5 गावांची पाणी टंचाई पूर्णपणे संपली असून तेथील टँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही 9 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूच आहे. अमळनेर तालुक्यात चालू पावसाळ्यात 9 जुलैपर्यंत सरासरी केवळ 185.6 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय विचार केला तर नगाव मंडळात सर्वाधिक 175.2 मिलीमीटर तर भरवस आणि पातोंडा मंडळात 100 मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस पडला आहे. अपुरा पाऊस, धरणे आणि तलावांमधील अत्यल्प जलसाठा यामुळे अनेक गावांची भूजल पातळी अद्याप वाढलेली नाही. हीच संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकर सुविधा आणि उपाययोजना 31 जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील गळवाडे बुद्रुक, गळवाडे खुर्द, चोपडाई, कोंढवळ आणि मंगरुळ या 5 गावांची पाणी टंचाई आता दूर झाली असून येथील टँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र दुसरीकडे परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. तालुक्यातील जानवे, तरवाडे, उदयनगर, वासरे, खेडी बुद्रुक, शिरसाळे खुर्द, खर्दे आणि आटाळे या 9 गावांमध्ये आजही पाणी पातळी न वाढल्याने टंचाई कायम आहे. या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकर आणि विहीर अधिग्रहण सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांना अखंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महसूल जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण विभागाने समन्वयाने काम करावे अशा कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील झाडी येथील रहिवासी तथा गुजरातमधील उद्योगपती माजी पोलीस अधिकारी यांना युगांडा येथील व्यवसायात गुंतवणुकीसाठी 17 जुलै रोजी युगांडा पंतप्रधान कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. युगांडाचे आपत्ती निवारण व आपत्ती पूर्वतयारी निर्वासित मंत्री सॅम इंगोला यांनी हे निमंत्रण पत्र पाठवले आहे. पत्रात म्हटले आहे की प्रकाशचंद्र पाटील यांचे औषध निर्माण क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय असल्याने व्यावसायिक कार्याची आम्ही दखल घेतली आहे. विकसनशील देश म्हणून युगांडा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी खुले आहे. विशेषतः निर्वासित आणि स्थानिक समुदायांच्या विकासासाठी तसेच युगांडाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी परस्पर सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असा माझा विश्वास आहे. आपल्याला 17 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता युगांडाच्या पंतप्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्यावसायिक बैठकीस उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण देत आहे. या बैठकीत गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेणे,
इतर संबंधित भागधारकांची भेट घेणे आणि दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी सहकार्याच्या विविध शक्यतांवरती चर्चा करण्यात येईल. आपल्याला कोणत्याही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास कृपया आम्हाला कळवावे. आपली त्या दिवशी प्रत्यक्ष भेट होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असे सॅम एंगोला, मंत्री आपत्ती निवारण, आपत्ती पूर्वतयारी व निर्वासित विभाग, युगांडा सरकार यांनी म्हटले आहे. आषाढी वारीनिमित्त अमळनेर येथील श्री सद्गुरू सखाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत जळगाव जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष वैद्यकीय पथक तैनात केले आहे. या पथकात डॉक्टर जय देशमुख, डॉक्टर घनश्याम पाटील, प्रथमेश पाटील आणि उपेंद्र दहिवद यांचा समावेश असून ते वारकऱ्यांना 24 तास वैद्यकीय सेवा देत आहेत. पथकाकडे ताप, सर्दी, जुलाब, वेदनाशामक औषधे, सलाईन आणि ORSचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वारीच्या मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची OT टेस्ट करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. भडगाव येथे टँकरच्या पाण्यात दुर्गंधी आढळताच तातडीने क्लोरीन प्रक्रियेद्वारे पाणी शुद्ध करण्यात आले. याशिवाय वारीत स्वच्छता राखण्यासाठी व संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी फिरते शौचालय आणि स्नानगृहाची विशेष सुविधा पुरविण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या या नियोजनामुळे वारकऱ्यांना सुरक्षित व निरोगी वातावरणात वारी पूर्ण करता येईल, अशा शब्दात संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपुरुष परमपूज्य प्रसाद महाराज यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. मुलाला शौचाला घेऊन जाते म्हणून बाहेर पडलेली 26 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना 6 रोजी घडली आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार 6 रोजी सकाळी 9:30 वाजता सदर 26 वर्षीय महिला आपल्या 5 वर्षाच्या मुलाला सार्वजनिक शौचालयात घेऊन जाते म्हणून बाहेर पडली. मात्र 12 वाजले तरी ती परत न आल्याने महिलेच्या आईने तिच्या मुलाला कळवून गावात तसेच अमळनेर शहरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र कोणताही तपास न लागल्याने मारवड पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण हे करीत आहेत.